आखाडातला आजचा आहे शेवटचा दिवस. मग काय आमच्या घरी आज चिकन मटन ह्या दोन्ही गोष्टी आणलेल्या होत्या. आज ना जे लोक चिकन मटन खात असतील ना त्यांच्या घरी आजचा मेनू ना हाच असेल. मग काय अगोदर ना बिर्याणी बनवण्यासाठी थोडंसं चिकन मॅरिनेट करून घेतलं. त्यानंतर ना मटन शिजायला घालायचं होतं. मग त्याला पण ना मीठ हळद लावून घेतलं आणि लगेच ना चिकन शिजायला टाकलं होतं. त्या अगोदर ना थोडासा कांदा परतून घेतला आणि त्यामध्ये ना आपलं मटण टाकून दिलं आणि त्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून घातलं म्हणजे आपलं चिकन ना वातडल्यासारखा होत नाही. लगेच मसाला भाजून वगैरे घेतला आणि सासूबाईंकडे तो वाटायला दिला. त्यांनी तर मस्त असा ना पाट्यावरती बारीक मसाला वाटला होता आणि इकडेच ना लगेच मटणाची भाजी सुद्धा उकळायला टाकली होती. मटणाच्या भाजीला तर बघूनच तोंडाला पाणी सुटलं होतं, इतकी छान अशी झालेली होती. त्यानंतर ना आपल्या बिर्याणीला लगेच लेअर लावून घेतले. मस्त दम बिर्याणी बनवली होती. आता आमच्या घरात ना 2-3 जणाला ही बिर्याणी खूप आवडते. त्यामुळे ना ही बिर्याणी आजचा शेवटचा दिवस आहे म्हटलं आज तरी बनवून घेऊ. मस्त चिकनचे 2-3 लेअर लावून घेतले. त्यानंतर टॉपिंगला थोडासा कांदा वगैरे आणि परत राईस टाकून घेतला आणि मस्त आपली बिर्याणीने 1-10 मिनिटासाठी परत ना गॅसवरती ठेवली. बिर्याणीला ना दम देण्यासाठी एकदम पॅक बंद करून घ्यायचा आणि मस्त ना 10 मिनिटं बिर्याणीला दम देऊन घ्यायचा. चला मग अशी काही आपली बिर्याणी तयार झालेली होती. मग तुमच्याकडे पण होता का असाच बेत? कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा.